ठिकाणी आपण तोहीद खान याच्या परिवारातील व्यक्ती जे आहेत त्यांचे वडील आहेत, त्याच्या परिवारातील सर्व मंडळी इथं बसलेली आहे आजूबाजूच्या, आणि सर्व पाहुणे रावळे म्हणजे त्याच्या नातलगातील सर्व मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. आणि या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे प्रत्येक राजकीय नेते, मग आमदार येत असतील, खासदार येत असतील, सगळेजण येईलेत आणि यांच्या मार्फत या ठिकाणी तोहीद खानला आणि त्याच्या परिवाराला भेटी द्यायलेत. झालेल्या घटनेच्या बाबतीत प्रत्येकजण विचार मांडायलेत. पण या ठिकाणी मी बी एक सामाजिक मान्य परळीचा एक वतनदार आणि हे माझा परिवारच आहे. झालेली गोष्ट ही आमच्याशीच निगडीत आहे. समजा ह्याच्या कदाचित आम्ही बी असतो, परंतु झालेला प्रकार हा खरंच निंदनीय प्रकार आहे. कारण गेल्या मला वाटतं 2 वर्षापासून ह्या बीड जिल्ह्याला ग्रहण लागले की काय, बीड जिल्ह्याला ग्रहण लागलाय तसंच परळीला शनी लागला की काय असं मला वाटायले. कारण या ठिकाणी अनेक सर्वसामान्य व्यक्तींच्या म्हणजे ज्या व्यक्ती आहेत, समजा मग त्यापैकी तोहीद खान असतील, अशा अनेक जणांची या ठिकाणी निर्गुण हत्या केली जात आहे. मग ह्या हत्या का होत आहेत, याच्या मागला मास्टर माइंड कोण आहे, सगळ्यात म्हणायचं मला काय म्हणतात, ह्याच्या मागला मास्टर माइंड कोण आहे, ह्या घटना कोण घडून आणत आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला हुकुमशाही करायची आहे का, या ठिकाणी गुंडगिरी करायची आहे का, तुम्हाला दादागिरी करायची आहे का, सर्वसामान्य माणसाला आपल्या दडपशाही खाली अत्याचार करायचा. या ठिकाणी राजकारणाच्या ह्या गोष्टी नाही आहेत, परंतु एका परिवारातील व्यक्ती गेल्यानंतर त्याचं दुःख काय असतं त्या परिवारातील व्यक्तीलाच माहीत असतं. या ठिकाणी येऊन दुःख व्यक्त करण्यापेक्षा त्याच्या परिवारातील व्यक्ती होऊन जर झालेलं दुःख जर वाटून घेतलं तर हे महत्वाचं असतं. तर मग या बीड जिल्ह्याच्या मला काय म्हणणे, या ठिकाणचे SP नवनीत कावत साहेब झोपले आहेत की काय, असा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे यांना. कारण मला वाटतं प्रकरण होऊन आज 8 ते 10 दिवस झालेले आहेत, बरोबर आहे का, 12 दिवस झालेले आहेत. 12 दिवस झालेले असतानाही तोहीद खानच्या जे बी मर्डरमध्ये जे खुनातील जे मुख्य आरोपी आहेत ते अद्यापपर्यंत फरार आहेत. मग या ठिकाणी नवनीत कावत साहेबनी हे अधिकारी त्यांचे जे बी प्रशासनातील या ठिकाणचे पोलीस निरीक्षक असतील या परळी वैजनाथचे हे अधिकारी करायलेत काय, हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण 12 दिवस लोटलेले असतानाही या ठिकाणी तोहीद खानच्या जे बी मर्डर मधील जे गुन्हेगार आहेत ते सापडले नाहीत. मग हे प्रकरण पुन्हा मी म्हणतो संतोष देशमुख असतील, महादेव मुंडे असतील, गेल्या 2 वर्षापासून या बीड जिल्ह्याला मर्डरची लागलेली कीड म्हणतो मी, मग त्याच्याशीच हे प्रकरण निगडीत आहेत का. मग या ठिकाणचे जे राजकीय नेते आहेत, या ठिकाणी काही जणांच्या स्टेटमेंट आहेत की सदरील झालेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचं काम करू नये. मी तर राजकीय रंग नाही म्हणत साहेब, एका परिवारातील एक व्यक्ती गेलेली आहे. मग संतोष देशमुख जसे गेलेत, महादेव मुंडे जसे गेलेत, तसेच तोहीद खान गेलेत. मग प्रत्येक सोशल मीडियामध्ये नवीन ट्रेड आणून उद्या येणाऱ्या 15-20 किंवा 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 6 महिन्याच्या कालावधीमध्ये हे तोहीद खानचं प्रकरण सोशल मीडियाच्या नवीन ट्रेडमुळं पाठीमागं फेकल्या जाईल का, आणि तोहीद खानला पुन्हा न्याय मिळेल का, हा सगळ्यात महत्वाचा मला प्रश्नार्थी चिन्ह आहे. मग या ठिकाणचे जे नवनीत कावत साहेब आहेत, या ठिकाणच्या राजकीय नेते आहेत, त्यांनी जे सांभाळलेली आपली माणसं जी आहेत त्या यांच्यावर काय म्हणतो मी, तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा आणि तोहीद खान याच्या परिवारातील व्यक्तींना लवकरात लवकर न्याय द्या. जर असं जर होत नसेल तर आम्ही मनोज जरांगे पाटील साहेब यांना आम्ही त्यांचे काम करत असतो, चांगल्या कामासाठी आम्ही पुढाकार असतो. कारण हा समाज माझा आहे, समाजातील सर्व समाज बांधव माझे आहेत. आम्ही एक मुठीनं आम्ही परळीच्या वैजनाथच्या या भूमीमध्ये आंदोलन असेल, आत्मदहन असेल किंवा कुठल्याही प्रकारचं जे आंदोलन असेल ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही या परिवारासोबत आहोत. संतोष देशमुखला जसा न्याय मिळण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, महादेव मुंडेला जसा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत, तसाच परळीच्या या आमच्या बांधवाला म्हणजे तोहीद खानला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जरंगे पाटलाला भेट घेऊन, जरंगे पाटलाला जमलं तर या ठिकाणी या परिवाराची भेट घेण्यासाठी आम्ही निमंत्रित त्यांना सांगणार आहोत. पुन्हा आम्ही या परिवारासोबत आहोत. खरंच या ठिकाणी कुणीही राजकारण आणू नये, काही आणू नये, कारण सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. पुन्हा सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.